ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन पासून. तर आता इथे अर्जुन रविराज सावंत बरोबर बोलत असतात इन्स्पेक्टर सावंत सोबत. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत तुम्ही नागराज किल्लेदार यांना आज कोर्टात हजर करणार आहे का, असं म्हणतात इथे अर्जुन. हो असं म्हणतात आता इन्स्पेक्टर. तर आता इथे रविराज म्हणतो, कोणत्याही परिस्थितीत नागराजला वेळ मिळता कामा नये. तर आता इथे अर्जुन म्हणतो, हो हो पण नागराज किल्लेदार वकील मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत असं म्हणतो सावंत. त्यांचं अजून तेच म्हणणं आहे की ते निर्दोष आहेत असं म्हणतो इन्स्पेक्टर. निर्दोष? स्वतःच्या कुटुंबाचा जीव घ्यायला निघाला होता तरी निर्दोष असं म्हणतो रविराज. स्वतःच्या बायकोला मारहाण केली, तिला किडनॅप केलं तरीही निर्दोष असं म्हणतो तो. तर आता इथे सांत्वना करतो त्याची चैतन्य. बघा प्रेक्षक हो, सर प्लीज शांत व्हा तुम्ही असं म्हणतो चैतन्य. सिनियर प्लीज रिलॅक्स असं म्हणतो इथे अर्जुन. एक काम कर, तू गाडीत जाऊन बस, आम्ही आलोच असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे रविराज जातो बघा प्रेक्षक हो गाडीत बसण्यासाठी. तर आता अर्जुन आणि चैतन्य असतात आणि ते बोलत असतात इन्स्पेक्टर सावंत सोबत. सगळा पेपरवर्क झालेला आहे ना असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणतो इन्स्पेक्टर सावंत. ठीक आहे, आम्ही पण आता लिव्ह करतो असं म्हणतो तो. अर्जुन सर एक मिनिट असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर सावंत. एक सांगायचं राहिलं असं म्हणतो इथे सावंत. बोला असं म्हणतो अर्जुन. 2 दिवसापूर्वी महिपत शिकरेला भेटायला कुणीतरी ॲडव्होकेट मॅडम आल्या होता असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर सावंत. ॲडव्होकेट मॅडम असं म्हणतो इथे अर्जुन. ॲडव्होकेट दामिनी देशमुख आल्या होत्या का असं म्हणतो आता इथे चैतन्य. मला सांगता येणार नाही कारण तेव्हा मी इथे नव्हतो, पण आमच्या व्हिजिटर लॉमध्ये कळेल त्यांचं नाव असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर सावंत. कॉन्स्टेबल सावंत ते व्हिजिटर लॉग घेऊन ये असं म्हणतो आता इथे सावंत. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे तो लॉग बघतो आता इथे अर्जुन. त्याच्यामध्ये नोंदणी असते बघा प्रेक्षक हो की कुणी कुणी येऊन भेटून गेलं महिपतला म्हणून. तर आता तो सर्च करत असतो कोण कोण भेटून गेलं. तर आता त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं बघा प्रेक्षक हो, महिपत शिकरे असं म्हणतो आता इथे अर्जुन. ॲडव्होकेट विशाखा प्रभूने असं म्हणतो आता अर्जुन. म्हणजे कोण रे असं म्हणतो चैतन्य. हे नाव कधी आधी ऐकलं नाही असं म्हणतो तो. विशाखा प्रभूने असं म्हणतो अर्जुन. मला सांगा ह्या मॅडम दिसायला कशा होत्या असं म्हणतो इथे अर्जुन. सुकडे केस होते आणि कपाळावर आले होते. त्यांच्या नाकाखाली आहे ना मोठा चामखीर होता असं म्हणतो इथे इन्स्पेक्टर. आणि त्या घौरणे होत्या असं म्हणतो इथे तो पोलीस. बघा प्रेक्षक हो, मला तर माहित नाही असं कोणी असं म्हणतो इथे अर्जुन. चैतन्य तुला माहितीये का असं म्हणतो अर्जुन. नाही रे असं म्हणतो इथे चैतन्य. कमाल आहे, आपलं सर्कल खूप छोटं आहे असं म्हणतो इथे अर्जुन. तरी आपल्याला माहित नसलेली ही वकील विशाखा प्रभूणी असं म्हणतो इथे अर्जुन आहे तरी कोण. आणि मेन म्हणजे ती महिपतला भेटायला का आली असेल असं म्हणतो इथे अर्जुन. नक्की काहीतरी गडबड आहे असं म्हणतो इथे चैतन्य. तर आता इथे अस्मिताला दाखवलं बघा प्रेक्षक आणि तिच्या हातामध्ये फोन असतो. तर आता ती आपला फोन घेऊन बसलेली असते. तर आता ती काहीतरी विचार करत असते. सचिन असं म्हणते आता इथे अस्मिता. सचिन अन्नपाणी सोडणार असं सांगून गेले असं म्हणते आता इथे अस्मिता. त्याला कॉल करू का असं म्हणते आता इथे अस्मिता. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे आपल्या हातामध्ये फोन घेऊन ती बसलेली असते ना. तर आता इथे ती बघते. तर आता ती कॉल करते. तर आता अस्मी दीक्षित म्हणून येते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पॉपकॉर्न खात बसलेला असतो सचिन. तर आता इथे त्याला आनंद होतो. उचल असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता उचलतच नाही बघा प्रेक्षक हो सचिन फोन. अस्मी असं म्हणतो इथे सचिन. तर आता तो कट करतो आणि बाजूला ठेवतो फोन. आणि आता इथे एन्जॉय करत असतो तो पॉपकॉर्न खात मूवी बघतो बघा प्रेक्षक हो. सचिनने कॉल का नाही घेतला असं म्हणतो आता इथे अस्मिता. त्याने खाणं पिलं खरंच सोडलं नसेल ना असं म्हणते आता इथे अस्मिता. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे तो आपला फोन आपल्या हातामध्ये घेतो. तर आता तो कॉल करतो परत अस्मिताला. तर आता अस्मिता घेते तो कॉल. हॅलो असं म्हणते अस्मिता. अस्मी तो मला फोन केला असं म्हणून ऍक्टिंग करायला लागतो आता इथे सचिन. सॉरी अस्मी असं म्हणतो तो. मी झोपलो होतो ना त्यामुळे फोन आला तेव्हा मला कळलंच नाही असं खोटं बोलतो का प्रेक्षक हो सचिन. हल्ली काय रात्री झोप लागत नाही ना त्यामुळे मग दिवसा आराम करण्याचा प्रयत्न करतो असं म्हणतो आता इथे सचिन. बघा प्रेक्षक हो, तर आता त्याला ठसका लागतो जोर जोरात. म्हणजे ऍक्टिंग करतो तो सगळं. ते जरा तब्येत बरी नाही ना माझी असं म्हणतो आता इथे सचिन. बघा प्रेक्षक हो, आणि खोटं बोलतो तो. तर आता म्हणून जरा बोल ना असं म्हणतो आता इथे सचिन. तू का कॉल केला होतास असं म्हणतो तो. मी एवढं सांगायला कॉल केला होता असं म्हणते अस्मिता. परवा येऊन जो तमाशा केलास ना तो परत करू नकोस हा असं म्हणते आता इथे अस्मिता. बघा प्रेक्षक हो, माझ्यापासून जितकं लांब राहशील ना तितकं चांगलं आहे असं म्हणते आता इथे अस्मिता. आणि हो, अन्न पाणी सोडण्याची अजिबात गरज नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. बघा प्रेक्षक हो, तर आता ती तेवढंच म्हणून फोन ठेवते. तर आता इथे अस्मी असं म्हणतो आता इथे सचिन. सचिनची तब्येत खरंच खूप डाऊन वाटली असं म्हणते आता इथे अस्मिता. तो ठीक राहिला म्हणजे मिळवलं असं म्हणते आता इथे अस्मिता. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे एन्जॉय करत असतो सचिन. बघा प्रेक्षक हो, मूवी बघत असतो आणि पॉपकॉर्न खात असतो तो आणि खूप मज्जा करत असतो. आणि तिथे अस्मिताला भीती वाटत असते. ही तर पहिली पायरी आहे असं म्हणतो आता इथे सचिन. आता काहीच दिवसात अस्मी नाक घासत माझ्या पायाशी येईल असं म्हणतो आता इथे सचिन. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे नागराजला दाखवलंय. तर आता तो फोन करत असतो कुणाबरोबर तरी बघा प्रेक्षक. आणि सावंत म्हणतो, काय किल्लेदार मिळतो का कोणी वकील असं म्हणतो तो. चाल पाच वकिलांना कॉल झालेत मिळेल असं म्हणतो आता इथे नागराज. पण कुणीही तुमचा फोन उचलत नाहीये बरोबर ना असं म्हणतो आता इथे सावंत. काय ना किल्लेदार, हल्ली नंबर सेव्ह जरी नसला ना तरी कळतं कोण फोन करतंय ते असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. तुमच्या केसला कुठलाही तत्वनिष्ठ वकील हात सुद्धा लावणार नाही असं म्हणतो सावंत. एक मिनिट असं म्हणतो आता इथे नागराज देशपांडे वकिलांना फोन लावले असं म्हणतो तो. नमस्कार, मी नागराज केले तर बोलतोय असं म्हणतो तो.
हा हा असं म्हणतो तो. माझी केस तुम्ही घ्यावी अशी माझी इच्छा होतीच म्हणतो नागराज. हॅलो हॅलो असं म्हणतो आता नागराज, कारण फोन ठेवलेला असतो त्याने. तर आता सावंत म्हणतो चला म्हणजे देशपांडे वकिलांनी सुद्धा खुली मारली तुमच्यावर असं म्हणतो तो. तर आता इथे सावंत हे घ्या म्हणून फॉर्म भरायला देतो आता इथे नागराजला. तर नागराज मनातल्या मनात विचार करत असतो की मला सोडवायला कुणीतरी तगडा वकील पाहिजेत, पण आता मला वाटतंय सरकारी वकीलवरच अवलंबून राहावं लागेल. महिपतच्या घरी भेटला होता त्या वकिलाचं नाव काय होतं असं म्हणतो नागराज. त्याला काही तत्व वगैरे होती असं काय वाटत नाही. विजय भालेराव असं म्हणतो होता इथे नागराज. त्याचा नंबर आहे की माझ्याकडे असं म्हणतो होता इथे नागराज. विजय भालेराव. तर आता तो कॉल करतो बघा प्रेक्षक विजय भालेरावला. काय किल्लेदार, अहो सरकारी वकील मिळवण्यासाठी फॉर्म भरताय ना असं म्हणतो तो. 1 मिनिट साहेब 1 मिनिट, महत्वाचा कॉल करतो असं म्हणतो आता इथे नागराज. तर कॉल करतो बघा प्रेक्षक होतो आता इथे त्या माणसाला. तर आता त्याचा काय फोन लवकर लागत नाही. तर आता इथे नागराजला कळतच नाही काय करावं म्हणून. तर आता तो फोन ठेवतो बाजूला. भरा फॉर्म असं म्हणतो आता इथे सावंत. तर आता इथे भरायला जातच असतो नागराज बघा प्रेक्षक होतो फॉर्म. तर आता तेवढ्यातच त्याला कॉल बॅक येतो त्या वकिलाचा बघा प्रेक्षक, आणि खुश होतो आता इथे नागराज. तर आता कॉल घेतो तो. तर आता इथे नागराज बोलतो, हा ॲडव्होकेट भालेराव नमस्कार, मी नागराज केलेदार बोलतोय असं म्हणतो होता इथे नागराज. पुढे बोला असं म्हणतो तो. माझी केस तुम्ही घ्यावी अशी माझी इच्छा होती, त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला आहेत माझ्याकडे असं म्हणतो तो. ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांच्या सख्या भावाला अटक झाली आहे हे पनवेलमध्ये सगळ्यांना कळलंय असं म्हणतो होता इथे तो. पण तुम्ही माझं वकीलपत्र घ्याल का असं म्हणतो तो. हां तुम्ही सांगाल तिथे मी तेवढी फी द्यायला तयार आहे असं म्हणतो तो. मी तुमची केस घेईन असं म्हणतो तो, पण एका अटीवर असं म्हणतो तो बघा प्रेक्षक. कोणते असं म्हणतो तो. तुम्ही कोर्टात मी सांगेल ते आणि तेवढंच बोला असं म्हणतो होता इथे तो वकील बघा प्रेक्षक. केस मी माझ्या पद्धतीने लढेन असं म्हणतो तो. तुम्ही मला कोणत्याही मुद्द्यावर अडवणार नाही असं म्हणतो तो. काहीच प्रॉब्लेम नाही आणि मी तुम्हाला असं म्हणतो तो. तेवढ्यातच फोन ठेवतो बघा प्रेक्षक होतो. तर आता इथे नागराज फोन बंद करतो. तर आता इथे खुश होतो नागराज खूप, आणि आता तो हसत बघतो बघा प्रेक्षक सावंतकडे. तर आता इथे अर्जुन आलेला असतो कोर्टामध्ये आणि बाकी सगळे सुद्धा बसलेले असतात. सुमन काकू असं म्हणतो इथे अर्जुन, तू ठीक आहेस ना असं म्हणतो इथे अर्जुन बघा प्रेक्षक. तर आता ठीक आहे म्हणते आता इथे सुमन बघा प्रेक्षक. तर आता इथे बसतो अर्जुन आपल्या खुर्चीवरती आणि बाजूला तो वकील असतो भालेराव, तो येऊन बसलेला असतो जो नागराजच्या बाजूने लढणार असतो बघा प्रेक्षक तर तेवढ्यातच आता इथे इन्स्पेक्टर येतो बघा प्रेक्षक तर आता इथे नागराजला घेऊन येतात बघा प्रेक्षक होते. तर आता इथे बघतात सगळेजण नागराजकडे. तर आता इथे नागराज आलेला असतो बघा प्रेक्षक आणि आता तिची पेशी होत असते. तर आता त्याला एका कटड्यामध्ये आणून थांबवतात. तर आता इथे कोर्टची सुनवाई होणार असते बघा प्रेक्षक आणि आता बाकी सगळे तिथे उपस्थित असतात. म्हणजे रविराज, सायली, अर्जुन, चैतन्य, सुमन हे सगळे असतात बघा प्रेक्षक तर आता सगळे आतुरतेने वाट बघत असतात की नागराजला शिक्षा होईल म्हणून. तर आता इथे जज तेवढ्यातच येऊन बसतात बघा प्रेक्षक तर आता सगळेजण त्याला ग्रीट करतात त्या जजला. तर आता जज सुद्धा बसतो खाली. कोर्टाच्या कार्याला सुरुवात करा असं म्हणतो बघा प्रेक्षक जज आता इथे. तर आता इथे भालेराव उभारतो बघा प्रेक्षक म्हणजे नागराजचा वकील. तर आता तो सुरुवात करतो एन ऑनर असं म्हणतो आता इथे तो. नागराज किल्लेदार असं म्हणतो तो. ते पनवेलचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक लॉयर नामांकित वकील रविराज किल्लेदार त्यांचे सख्खे भाऊ नागराज यांच्यावर जे आरोप करण्यात आलेले आहेत ते नक्कीच गंभीर आहेत असं म्हणतो होता इथे तो वकील. पण चौकशीसाठी त्यांना कस्टडीत ठेवण्यात यावं हे बरोबर नाही असं म्हणतो होता इथे तो वकील. मी कोर्टाला विनंती करतो की नागराज चौकशीमध्ये पूर्णपणे सहकार्य करतील आणि त्यांना जामीन मिळावा अशी मी कोर्टाला विनंती करतो असं म्हणतो तो. दॅट्स ऑल मे लॉर्ड असं म्हणतो तो आणि जाऊन बसतो बघा प्रेक्षक भालेराव. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार असं म्हणतो होता इथे जज, तुम्हाला यावरती काय बोलायचं आहे का असं म्हणतो होता इथे तो. तर आता इथे अर्जुन येतो बघा प्रेक्षक आणि उभारतो तो. मिलॉर्ड ॲडव्होकेट भालेराव यांनी नागराज किल्लेदार यांची ओळख रविराज किल्लेदार यांचे भाऊ म्हणून करून दिली. म्हणजे स्वतःच्या सख्या भावाला नागराज किल्लेदार यांनी मारण्याचा प्रयत्न केला मिलॉर्ड असं म्हणतो इथे अर्जुन. 22 वर्षांपूर्वी महिपत शिखरे यांना सुपारी देऊन रविराजलाच नाही तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाला मारण्याचा कट रचला असं म्हणतो इथे अर्जुन. आणि जेव्हा यांना संशय आला यांची बायको सुमन किल्लेदार यांच्या ह्या प्रकरणाबद्दल कळलंय की स्वतःच्याच बायकोला किडनॅप केलं असं म्हणतो अर्जुन. ह्या सगळ्याचे पुरावे आहेत माझ्याकडे मिलॉर्ड असं म्हणतो अर्जुन. मी कोर्टाला विनंती करेल की नागराज किल्लेदार यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यायला हवी असं म्हणतो इथे अर्जुन. ऑब्जेक्शन मिलॉर्ड असं म्हणतो इथे भालेराव. तर आता तो येतो आणि म्हणतो मिलॉर्ड ॲडव्होकेट अर्जुन यांनी कोर्टाकडे असले कुठलेही पुरावे सादर केलेले नाही आहेत. नागराज किल्लेदार यांचा कुठलाही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही असं म्हणतो तो नागराजचा वकील. आणि जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना जामीन मिळणं योग्य आहे असं म्हणतो तो. ऑब्जेक्शन मिलॉर्ड आरोपीला जामीन मिळाली तर तो साक्षीदारांना घाबरवण्याचा आणि पुरावे नाहीसे करण्याचा प्रयत्न करू शकतो असं म्हणतो इथे अर्जुन बघा प्रेक्षक. तर आता इथे तो म्हणतो मिलॉर्ड मी 20-22 वर्षांपूर्वी नागराज किल्लेदार यांनी कट रचल्याचे आणि सुमन किल्लेदार यांना किडनॅप करण्याचे सगळे पुरावे कोर्टात सबमिट करू शकतो असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता जज काहीतरी लिहितात बघा प्रेक्षक आणि आता भीती वाटायला लागते ह्या नागराजच्या वकिलाला.
मला नागराज किल्लेदार ह्यांच्या फोनमधून एक व्हिडिओ मिळाला असं म्हणतो आता इथे अर्जुन. त्यासोबतच त्यांचं फोन लोकेशन सुद्धा मी ट्रॅक केलं होतं असं म्हणतो अर्जुन. मिलॉर्ड असं म्हणतो आता इथे अर्जुन. आणि आता तो पुरावा बघा प्रेक्षक हो जजला देत आहे एका एन्व्हेलोप मधून. तर आता इथे ह्या ती व्हिडिओ क्लिप आहे आणि हे यांचे फोन लोकेशन रिपोर्ट असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे पुरावा म्हणून देतो तो. तर आता इथे जजला ते पुरावे मिळतात आणि आता ते बघतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जज बघतो बघा प्रेक्षक हो तो पुरावा. मिलॉर्ड असं म्हणतो आता इथे भालेराव. नागराज किल्लेदार बद्दल मला हे म्हणायचं आहे की त्याने मला सांगितलेलं आहे की या व्हिडिओबद्दल त्यांना काहीही माहीत नाही. अनोळखी माणसांकडून असे अनेक व्हिडिओ येत असतात आणि नागराज यांच्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड झालं असं म्हणतो आता इथे नागराजचा वकील म्हणजेच भालेराव. हा व्हिडिओ तसलाच एक व्हिडिओपैकी असू शकतो असं म्हणतो आता इथे भालेराव. त्यांच्या फोनचं लोकेशन सुद्धा ट्रॅक झालेलं आहे ॲडव्होकेट भालेराव असं म्हणतो आता इथे अर्जुन. त्याबद्दल काय म्हणाला असं म्हणतो तो. मिलॉर्ड नागराज किल्लेदार सुमनला शोधण्याचा प्रयत्न करत होते. तिच्या जीवाला काही धोका होऊ नये म्हणून ते त्याच ठिकाणी वारंवार जात होते आणि त्याच ठिकाणचं लोकेशन ते दाखवते फोन असं म्हणतो आता इथे तो वकील बघा प्रेक्षक हो. तर आता इथे खूप छान लढतोय खरंच प्रेक्षक हो नागराजचा वकील. तर आता तो म्हणतो आणि त्याच ठिकाणी नंतर अर्जुन सुभेदार ह्यांना सुमन सापडली असं म्हणतो आता इथे वकील बघा प्रेक्षक हो. योगायोग नक्कीच असू शकत ते असं म्हणतो इथे अर्जुन. एखाद्या माणसाला शोधण्यासाठी माणूस त्या लोकेशनवर एकदा नाही पण नागराज किल्लेदार त्याच लोकेशनवर परत परत गेले असं म्हणतो इथे अर्जुन. का असं म्हणतो बघा प्रेक्षक होतो. मेलॉड असं म्हणतो इथे भालेराव. जेव्हा नागराज किल्लेदार त्या लोकेशनवर पहिल्यांदा गेले तेव्हा त्यांना तिथे सुमन सापडली नाही त्याचमुळे तो परत परत त्या लोकेशनला गेले असं म्हणतो इथे त्याचा वकील. तर आता इथे सायली आणि सुमनला काय आवडत नाही बघा प्रेक्षक हे. मेलॉड मला अर्जुन सुभेदारांना विचारायला आवडेल ज्या ठिकाणी त्यांना सुमन सापडली त्या ठिकाणी नागराज किल्लेदार होते का असं म्हणतो इथे भालेराव. त्या ठिकाणी नागराज किल्लेदार यांची कुठली वस्तू सापडली का असं म्हणतो इथे तो टकला वकील बघा प्रेक्षक म्हणजे नागराजचा. सुमन यांच्या कपड्यावर किंवा सुमन जिथे सापडली त्या ठिकाणी नागराज किल्लेदार यांच्याशी संबंधित एक सॅम्पल्स मिळालेत का असं म्हणतो इथे तो. मॅलॉर्ड फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये असा कुठलाही पुरावा नाही ज्यातून नागराज किल्लेदार यांचा या किडनॅपिंगशी संबंध असेल असं म्हणतो तो. अर्जुन सुभेदार नागराज किल्लेदार यांना या खुन्याशी या किडनॅपिंगशी जोडणारा काही ठोस असा पुरावा आहे का तुमच्याकडे असं म्हणतो इथे जज. नुसतं पुरावेच नाही मिलॉर्ड विक्टिम स्वतः इथे हजर आहे असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता इथे सुमनला बोलवणार असतं बघा प्रेक्षक होता इथे अर्जुन. मला मिसेस सुमन किल्लेदार यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता सायली धीर देते सुमनला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे परत सुभेदारांचं घर दाखवले आणि सगळे बसलेले असतात बघा प्रेक्षक हो. तर आता अस्मिता म्हणते कोर्टात आता सध्या काय चालू असेल असं म्हणते आता इथे अस्मिता. मला विचार करून चैन पडत नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. मला तर सतत सुमनची एवढी काळजी वाटत असते ना असं म्हणते आता इथे प्रतिमा. बिचारी किती साधी आहे. नागराज भाऊजीने तिच्याकडे नुसता बघितलं तरी गप्प होतेस म्हणते आता इथे प्रतिमा. मग आज कोर्टात कसं सगळं बोलेल ती असं म्हणते प्रतिमा. अगं सुमन बरोबर अर्जुन आहे सायली आहे रविराज आहे असं म्हणतो आता इथे प्रताप. तुम्ही कोणीही तिची काळजी नका करू असं म्हणतो इथे प्रताप बघा प्रेक्षक हो. पण असं म्हणते कल्पना नागराज भाऊजी असे कसं काय वागलू शकले असं म्हणते कल्पना. म्हणजे बघा ना 22 वर्ष ते आपल्या समोर एका मुखोटा घालून फिरत होते ते असं म्हणते आता इथे कल्पना आणि आपल्याला कळत नाही असं म्हणते ती. तर आता प्रिया पण तिथेच असते. कल्पना आपल्या आयुष्यात फसवणूक करणारी खूप माणसं येतात असं म्हणतो प्रताप. त्यांना शिक्षा पण होते पण शेवटी काय ते मोकळेच फिरतात असं म्हणतो इथे प्रताप. बाबा असं म्हणतात इथे प्रिया. तुम्हाला जे काय बोलायचं आहे ना ते स्पष्ट बोला असं म्हणतात इथे प्रिया. उगाच असं अडून बोलू नका असं म्हणते प्रिया. तन्वी असं म्हणतात इथे कल्पना. तोंड सांभाळून बोल हा आणि कोणाशी बोलतेस ना याचा बाण राख असं म्हणतात इथे कल्पना. का असं म्हणतात इथे प्रिया आणि चिडत्याने येते ती. तुम्ही मला वाटेल तसं बोलणार आणि मी सगळं ऐकून घ्यायचं का असं म्हणतात इथे प्रिया. मी सायली नाही आणि मी कायदेशीर बाहेर आले जेलमधून असं म्हणते ती आणि माझ्यावर असे आरोप तुम्ही नाही करू शकत असं म्हणते आता प्रिया. तन्वी असं म्हणतात इथे प्रताप. तू कोर्टाला फसवू शकतेस आम्हाला फसवू शकत नाहीस हा असं म्हणतात इथे प्रताप. तन्वी फुरे या सगळं अस्मिता समोर तरी नको करूस असं म्हणतो इथे प्रतिमा. जा खोलीत जा तुझ्या असं म्हणतात इथे प्रतिमा. झालं सगळ्यावरचा एकच रामबाण उपाय तू तुझ्या खोलीत जा असं म्हणते आता इथे प्रिया. जाते असं म्हणते आता इथे प्रिया आणि जाते बघा प्रेक्षक होते आपल्या खोलीमध्ये. ह्या मुलीचं खरंच काय करायचं मला कळतच नाही असं म्हणते आता इथे प्रतिमा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे परमिशन ग्रांटेड असं म्हणतात जज. थँक्यू असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक आणि भालेराव आपल्या खुर्चीवर जाऊन बसतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली खुणवते सुमनला. तर आता इथे अर्जुन बघतो सुमनकडे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुमन येते बघा प्रेक्षक हो कठड्यामध्ये. तर आता सुमन खरंच खूप घाबरलेली असते प्रेक्षक हो. मिसेस सुमन किल्लेदार तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. जे घडलं होतं ते खरं खरं कोर्टाला सांगा असं म्हणतो आता इथे अर्जुन. त्या दिवशी नागराज किल्लेदार यांनी त्या अपघातासाठी सुपारी दिल्याची कबुली दिली होती असं म्हणतो इथे अर्जुन. तर आता सुमन काय बोलतच नाही बघा प्रेक्षक अजून तरी. तर आता इथे सुमन म्हणते हो यांनी माझ्यासमोर ती कबुली दिली की 22 वर्षांपूर्वी यांनी माझे धीर
रविराज किल्लेदार त्यांची बायको आणि मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असं म्हणते आता इथे सुमन घाबरत घाबरत बघा प्रेक्षक हो. आणि ही कबुली देण्याआधी मी जेव्हा त्यांचा पाठलाग केला तेव्हा ह्यांनी मला किडनॅप करून एका खोलीत बंद करून ठेवलं असं म्हणते आता इथे सुमन. तर आता अपॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड असं म्हणतो आता इथे अर्जुन. सुमन किल्लेदार यांच्यावर खूप अत्याचार केलाय नागराज यांनी आणि त्या खूप घाबरलेले आहेत. त्यांची आत्ताची अवस्था बघून आपण अंदाज लावू शकतो की नागराज किल्लेदार आणि सुमन किल्लेदार यांचा किती छळ केला असेल असं म्हणतो आता इथे अर्जुन. आपल्या नवऱ्याकडून खुनाचा प्रयत्न करण्याची कबुली ऐकून त्याच्या बायकोला काय वाटेल याची आपण कल्पना करू शकतो कसं म्हणतो अर्जुन. भालेराव तुम्हाला काही क्रॉस एक्झामिन करायचं का असं म्हणतो आता इथे जज बघा प्रेक्षक हो भालेरावला. तर आता इथे भालेराव उभारतो. यस माय लॉर्ड असं म्हणतो आता इथे भालेराव. तर अर्जुन जाऊन आपल्या जागेवर बसतो. तर आता इथे भालेराव येतो आणि थांबतो सुमनच्या समोर. तर असं म्हणतो भालेराव, सुमन किल्लेदार असं म्हणतो तो, तुम्ही खूप घाबरलेला आहात असं म्हणतो आता इथे भालेराव. खरंच खूप घाबरलेलीस ते सुमन. तुम्ही खरंच तुमच्या नवऱ्याला घाबरता का की कोणाच्या दबावाखाली येऊन तुम्ही खोटी साक्ष देताय म्हणून घाबरला असं म्हणतो आता इथे भालेराव बघा प्रेक्षक हो. तर आता इथे राग येतो अर्जुन आणि सायलीला. तर आता इथे सुमन म्हणते मी कुणाच्याही दबावाखाली नाही असं म्हणते बघा प्रेक्षक होती. मी जे काही सांगतेय ते अगदी खरं आहे असं म्हणते आता इथे सुमन. माझा नवरा अतिशय नीच माणूस आहे असं म्हणते आता इथे सुमन. तर आता इथे नागराच्या डोळ्यात हे अश्रू असतात बघा प्रेक्षक हो. अरे तुम्ही तर थरथरत आहे असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक हो तो भालेराव वकील. तर आजचा भाग इथे संपतो. बघा तरी कॅपमध्ये काय ते. तर आता इथे नागराज बाहेर आलेला असो तर त्याला लात मारतो आता इथे अर्जुन. तुला फक्त एका गुन्ह्यासाठी बेल मिळाली आहे पण तुझ्यावर असलेल्या दुसऱ्या आरोपांचं काय असं म्हणतो अर्जुन. तर तेवढ्यातच आता इथे सुमनला घेऊन येतात बघा प्रेक्षक हो प्रतिमा आणि सायली. नागराज काका 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यातून तुमची सुटका होऊ शकते असं म्हणते आता इथे सायली, पण घरगुती हिंसाचाराच्या आरोपातून नाही असं म्हणते आता इथे सायली. तर बघा प्रेक्षक हो रिकॅप सुद्धा इथे संपतो. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.